न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जल जीवन मिशनच्या 230 कोटींच्या प्रलंबित निधीसाठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचा दिल्लीत एल्गार केंद्रीय मंत्र्यांकडे तातडीच्या निधीची मागणी। पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी दिल्लीत थेट एल्गार पुकारला आहे। 12 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर सवरा यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या प्रलंबित कामांसाठी तातडीने निधी सोडण्याची आग्रही मागणी केली। जिल्ह्यात 562 नळपाणी पुरवठा योजना मंजूर, एकूण किंमत सुमारे 935 कोटी रुपये, 79% काम पूर्ण झाले असले तरी केवळ 50 ते 52% निधीच प्राप्त झाला आहे। निधीअभावी 230 कोटींची देयके थकली, त्यामुळे पुढील कामे ठप्प होण्याची भीती। डोंगराळ व दुर्गम पाड्यांवर आजही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। महाराष्ट्रातील प्रलंबित जल जीवन मिशन योजनांसाठी तातडीने केंद्रीय निधी वर्ग करावा। जुन्या योजनांची दुरुस्ती, सिंगल व मल्टी विलेज योजनांसाठी निधी वितरणात लवचिकता ठेवावी। SNS पाश प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात। यामुळे 472 कोटींचा निधी होऊन आहे। SNS पाशच्या जाचकटी शिथिल कराव्यात किंवा PFMS प्रणालीद्वारे निधी खर्चास परवानगी द्यावी। बहुतांश काम पूर्ण झालेल्या योजनांसाठी केंद्राचा वाटा वेळेवर वितरित करावा। पालघरच्या भौगोलिक स्थितीमुळे जिल्ह्याला प्राधान्याने विशेष निधी द्यावा। यावेळी खासदार डॉक्टर सवरा म्हणाले, उन्हाळ्यात आदिवासी कुटुंबांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो। वेळेवर निधी मिळाला तर प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाणी पोहोचेल। केंद्रीय मंत्र्यांनी यात वैयक्तिक लक्ष घालावे। केंद्रीय मंत्र्यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले। वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, iNews 28 मराठी, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।